देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। नाशिकचं मतदान शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी होणार आहे। याविषयी नागरिकांमध्ये काय उत्सुकता आहे ते जाणून घेऊयात। आपलं नाशिकचं मतदान कधी होणार माहिती आहे का? नाशिकचं मतदान 20 तारखेला होईल आणि ह्यावर्षी मतदानाला चांगला प्रतिसाद मतदार देतील अशी खात्री आहे। कारण मोदीजी नाशकात येऊन गेलेले आहे, रामराज्य आणण्याच्या दृष्टीने त्यांनी आव्हान केलेलं आहे। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लोक चांगल्या मोठ्या प्रमाणावर मतदान करतील अशी अपेक्षा आहे। काका, नोटाचा पण एक ऑप्शन असणार आहे मतदानामध्ये, त्याचा वापर होणार का यावेळी? होईल ना। का बरं? आता ते सांगता येणार नाही, त्या मतदानावर अवलंबून आहे त्या गोष्टी सगळ्या। तुम्हाला मतदानाविषयी किती उत्सुकता आहे? भरपूर उत्सुकता आहे। तुम्ही जाणार आहे मतदानाला? हो, मतदान जाणार। का बरं जाणार? आपला हक्क आहे तो, आपण बजावलाच पाहिजे ना आपला हक्क। तरुण ह्या मतदानाकडे कसं बघताय? या मतदानाकडे आम्ही आता नवीन पिढीचे, तर आम्हाला पण हक्क आहे की मतदान करण्याचा। काय विचार करून मतदानाला जाणार आहे? काय विचार म्हणजे जे लोक जे आता उभे आहेत लोकसभेसाठी, त्यांनी काम वगैरे करतील त्या हिशोबाने आम्ही जाऊ मतदान करायला। आपण बघतोय वेगवेगळे उत्तरं मिळत आहेत। दादा, तुम्ही मतदान कधी आहे माहिती का? 30 मेला आहे। मतदानाविषयी काय उत्सुकता आहे? निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। काय एवढं आहे? एक मिनिट। असेही काही लोक आहेत ज्यांना मतदान कधी आहे याची व्यवस्थित तारीख देखील माहिती नाहीये आणि फारशी उत्सुकता देखील बघायला मिळत नाही। इतरही काही लोक आजूबाजूला आहेत। मतदानाला तुम्ही जाणार आहे का? जातो ना। यावेळेस कधी मतदान आहे? ती नाही एवढी आहे माहिती। पण काय वाटतं एकूणच मतदान तुम्ही काय विचार करून करणार आहात? कारण मतदान करायचंच ना, हक्क आहे तो, करणार आहे। जाऊ का मग? मतदानाला तुम्ही जाणार आहे का? मतदान कधी येणार? नक्कीच केलंच पाहिजे प्रत्येकाने आणि आपला हक्क प्रत्येकाने बजावायला हवा तो। आणि मतदान हे आपला अधिकार आहे, प्रत्येकाने त्याच्याविषयी नक्कीच कर्तव्यनिष्ठ असायला हवं। आणि काय विचार करून मतदान करणार? नक्कीच अर्थातच विकासाला मतदान करायला हवं, तो विकासाला प्राधान्य देईल त्याच्याकरता। पण अजून आपले उमेदवार फायनल नाही। तो राजकीय पक्षांचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी आपण काय बोलू शकत? आपण बघतोय वेगवेगळी तरुणांमध्ये, काही तरुणांमध्ये उत्सुकता आहे, काही तरुणांमध्ये अद्यापही संभ्रम आहे। मतदान कधी होणार हे देखील अनेकांना माहिती नाहीये। ही नाशिकची बाजारपेठ आहे, रविवार कारंजा बाजारपेठ आहे। आपण किराणा दुकान बघितला, आता हे रस्त्यावर भाजी विक्रेते आहेत। दादा, मतदान कधी आहे आपलं? मतदान 20 तारखेला आहे, 20 एप्रिलला आहे। 20 एप्रिल की 20 मे? एप्रिल। हां, बरं, तुम्ही जाणार का मतदानाला? हो। यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय वाटतंय? काय उत्सुकता आहे तुमच्या मनात? यंदाचं महागाई कमी करावी, खूप महागाई वाढलेली आहे। सरकारने कमी करावी, गॅस सिलेंडर कमी करावे, पेट्रोलचे दर कमी करावे, भाजीचे दर सुद्धा खूप वाढलेले, कमी करावे, म्हणजे गरीब जनतेला सोयीस्कर पडेल बा। खूप तेजी झालेली, आता शेंगच 100 रुपये किलो चालू, गरीब जनता घेत नाही। नाशिकमधनं कोण निवडून येईल असं वाटतं? पंजा निवडून येईल असं वाटतंय मला। आपण बघतोय हे नाशिकचे मतदार आहेत। मतदानाला हे सर्व जाणार आहेत, मात्र मतदानाची तारीख काय अद्याप नक्की नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे की पंजाला मतदान ते करणार आहेत, पंजाचा उमेदवार निवडून येणार असं त्यांचं मत आहे। खरं तर नाशिकला उबाटा गटाकडनं एक उमेदवार निश्चित झालेला आहे। अद्याप महायुतीकडनं कोण उमेदवार असेल हे नक्की नाही। थोड्याच दिवसामध्ये उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे आणि त्यानंतर निवडणुकीत खरी रंगत येणार आहे। मात्र आज नाशिककरांमधनं संभ्रम प्रतिक्रिया आहेत। काही जण उत्सुक आहेत, काही मतदानाला जाणार आहेत, मात्र मतदान कुठल्या दिवशी आहे आणि कोणाला करणार हे अद्याप त्यांचं नक्की नाही आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।